नमस्कार मंडळी. आपण ज्योतिषशास्त्र शिकावं कसं, म्हणजे त्याची प्रक्रिया काय असावी आणि त्याच्यात नेमक्या अडचणी काय येतात, कुठे येतात, यावर मी तुम्हाला भाष्य करणार आहे. कारण मी तुम्हाला असं सांगितलं आहे की एखादी गोष्ट अतिशय सोपेपणाने शिकता येते आणि ती सोपी अशासाठी असते की तुम्हाला ती वापर योग्य करून तुम्ही शिकलेली असते. तर आपण बघूया की आपण शिकतो कसे, काय करतो आपण शिकतो म्हणजे. तर पहिल्यांदा आपण काय करतो की पत्रिकेचे जे घटक आहे, ग्रह, राशी, भाव आणि नक्षत्र, यांची माहिती पुस्तकांमध्ये दिलेली असते. हे तर नक्कीच आहे. त्याला आपण कारकत्व असं म्हणतो. आता प्रश्न असा आहे की आता तुमच्याकडे उपलब्ध सोर्स काय, एखादं पुस्तक तुम्हाला मिळतं, एखाद्या इंटरनेटवरती त्याच गोष्टीची माहिती मिळते. मग सुरुवातीला आपण असं गृहीत धरूया की एक पुस्तक तुमच्याकडे आहे ज्योतिषशास्त्राचं, की ज्यात ग्रह, राशी, भाव, नक्षत्र यांची कारकत्व तपशीलवार दिलेली आहे. आता ही खूप जास्त आहेत, खूप जास्त आहेत. मग ती लक्षात कशी ठेवणार, हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. पहिला मुद्दा असा की लक्षात कशी ठेवणार, तर जेव्हा तुम्ही एखादा ग्रंथ वाचता, हा, तो स्वीकारण्याशिवाय, म्हणजे ती माहिती वाचण्याशिवाय, ती ऍक्सेप्ट करण्याशिवाय तुमच्याकडे आत्ता पर्याय काही नाहीये. हरकत नाही. त्यातलं जे तुम्हाला महत्वाचं वाटतंय ते तुम्ही लाल पेननी किंवा असं त्या पुस्तकावर अंडरलाईन करा. उदाहरणार्थ, रवीचं वर्णन वाचताना तुम्ही बरंच काही वाचता. मग त्यातले ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत, नोकरीबद्दल समजा त्यांनी का की रवीची क्षेत्र असं दिलेलं असतं पुस्तकांमध्ये किंवा कुठेही. तर रवीचे क्षेत्र, मग तुमच्या असं लक्षात आलं की सरकारी नोकरीचा कारक. तर बाकीचं फापट फसऱ्यात, पानभर फापट फसऱ्यात चिरू नका. सरकारी नोकरी याच्यावर अंडरलाईन करा. पितृकारक याच्यावर अंडर करा. हं? म्हणजेच काय की व्यवहारात मला जेव्हा प्रश्न विचारले जातील तेव्हा मला फापट पसरत, तो तत्वनिष्ठ आहे, तो दुसऱ्यांसाठी भांडण करतो, दुसऱ्याच्या वतीने झगडतो, त्याला ती न्याय मिळवून देतो, हे सगळे ठीक आहे. पण मला व्यवहारात पितृकारक आहे, तो आरोग्य रक्षक आहे, आरोग्याचा कारक आहे. पण म्हणजे एकटाच आहे का, बाकीचे ग्रह काय असं नसतं. पण रवीच्या वर्णनात सरकारी नोकरी, आरोग्य, रोगप्रतिकारक शक्ती. आता त्याच्यात काही घटक असतात की तो पुरुष ग्रह आहे, तो अग्नी तत्वाचा आहे, बरोबर. तर हे घटक आपण लक्षात ठेवायला लागतात. किती 4-5 गोष्टी मी सांगितल्या तुम्हाला. थोडक्यात म्हणजे ग्रहांचं कारकत्व एक एक पान, 2-2 पानं पुस्तकात असतं, शिकवलं जातं, इंटरनेटवर मिळतं सगळीकडे. त्यातलं मला वापर योग्य शब्द फक्त अंडरलाईन करा, ही एक मेथड. आता दुसरी मेथड अशी आहे की सुट्या ग्रहामुळे, एका ग्रहामुळे, एका ग्रहस्थितीमुळे पत्रिका कळणार नाही आपल्याला. आपण म्हटलं ओके, वाचून ठेवलाय, स्मृतीमध्ये तीच गोष्ट चांगली राहते की जी सिक्वेन्स मध्ये असते. एक उदाहरण देतो म्हणजे समजेल तुम्हाला. समजा मी तुम्हाला सांगितलं की 50 आकड्याचा, 50 आकड्याचा माझा फोन नंबर आहे, तो तुम्ही लक्षात ठेवाल का? तर तुम्ही म्हणून नाही, मी असं 50 आकड्याचा नंबर नाही लक्षात ठेवता येणार. आणि पुढचं वाक्य मी तुम्हाला असं म्हटलं की 1 ते 50 हे आकडे मी लागोपाठ असलेला माझा नंबर आहे, तेव्हा राहायला लक्षात. याचं कारण असं की अंकांचा सिक्वेन्स तुमच्या पूर्वीपासून लक्षात आहे, तो इथे तुम्ही वापरलात आणि एक वाक्य लक्षात ठेवलं की लागोपाठचे 50 आकडे आहेत. असं झालं ना, एवढंच झालं. दुसरी एक गोष्ट अशी असते की लक्षात काय राहतं, तर जे मला समजलंय, जे मला माझं वाटू लागलं, आत्मीयता वाटली, तर्काला माझ्या जे पटलं, भावलं, ते माझ्या लक्षात राहतं. जसं आपलं नाव, आपल्या कुटुंबातल्या लोकांची नावं ही भावनिकदृष्ट्या जोडली गेल्यामुळे तुम्ही रोज पाठ नाही करत. एकदा सांगितलं, लक्षात राहिलं. तुम्हाला टेलिफोन नंबर विकत घे, मोबाईल तुम्ही विकत घेतलात, नंबर मिळाला,
कधीही तो तुम्ही पाठ करत नाही. दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही सांगायला सुरुवात करता की माझा नंबर अमुक. याचा अर्थ तुम्हाला गोष्ट कळलेली असेल, तर्काला बांधलेली असेल, तर एकातनं दुसऱ्याला काय जोडायचं हे तुमच्या लक्षात आल्यामुळे, तर्क म्हणजे काय की एक आणि दोन याच्यात जोडाजोडी कुठे करता येईल. मग तुमच्या ज्योतिषामध्ये माहिती तुम्हाला मिळवायचे ग्रंथ आहेत, इंटरनेट आहे, क्लासेस आहेत, व्याख्यान आहेत, व्हिडिओ क्लिप्स आहेत, जसे आपण आत्ता देतोय. म्हणजे माहिती तुम्हाला साठवून ठेवायची असते. हा मुद्दा लक्षात ठेवा. माहिती साठवल्यानंतर त्यातले कीवर्ड्स तुम्हाला अंडरलाईन करायचे असतात किंवा तेवढ्यावरच लक्ष केंद्रित करायचं असतं. वाचत मात्र तुम्ही माहिती सुरुवातीला जा. तुम्ही ही चिंता नका करू की माझ्या ती लक्षात राहील का, मला ती पाठ होईल का, आयत्या वेळी आठवेल का, याची नका चिंता करू. तुम्ही कारकत्व सगळी वाचत जा. त्या ग्रहाचं वर्णन असतं. आणि मग जेव्हा तुम्हाला प्रश्न येतो हे वापरायचं आहे कसं, तिथे मात्र असं लक्षात ठेवा की त्याच्यात एक कॉमन धागा असतो. तो कॉमन धागा तुम्हाला लक्षात म्हणजे ठेवणं सोपं असतं. एक उदाहरण देतो म्हणजे समजेल की कॉमन धागा असतो म्हणजे काय. गुरु. गुरु या ग्रहाचं कारकत्व तुम्ही वाचलं. तो संस्कृतीचा कारक आहे, तो विवाहाचा कारक आहे, तो संततीचा कारक आहे. बरोबर. तो स्मृतीचा कारक आहे, तो ज्ञानाचा कारक आहे, तो ग्रंथाचा कारक आहे, तो कागदाचा कारक आहे, तो कापडाचा कारक आहे, तो खाद्य पदार्थांचा कारक आहे. आता हे मी अगदी थोडक्यात सांगतोय तुम्हाला. ह्या कारकत्वातनं मला जर लक्षात ठेवायचं असेल तर काय करावं लागेल, तुम्ही त्याचं एक शब्दामध्ये रूपांतर करावं लागेल. असं काय आहे, असं काय आहे की ज्यातनं हे सगळं फुललेलं आहे. ऐकायला तर ते सारखं नाही वाटत. कापड, कागद, संतती, काय संबंध आहे एकमेकांशी. तर याचा संबंध आणला पाहिजे. त्याला आपण म्हणतो लक्षात ठेवण्याचं टेक्निक, वापरण्याचं टेक्निक. टेक्निक असं आहे, त्याला आम्ही बीजगुण असं म्हणतो. तर बीजगुण याचा अर्थ त्याचा गोषवारा, त्याचं सूत्र. तर गुरुचा बीजगुण संचय. संचय एक शब्द आहे, संचय. आता आपण बघूया की संचय या शब्दातनं हे सगळं फुललंय का. हा. स्मृती म्हणजे काय, विविध गोष्टी लक्षात ठेवल्याचं संचय, स्मृती. संतती म्हणजे काय, आई वडिलांच्या जिनेटिक्सचा, अनुवंशिकतेचा, गुणधर्मांचा एकत्रीकरण झालेला संचय संतती म्हणजे. हा. विवाह म्हणजे काय की सामाजिक संचय. ती ती तिचं कुटुंब, हा याचं कुटुंब, यांचा एकोपा, यांचा संचय, याचे नातेसंबंध जोडले जातात ना. पूर्वी कोणीच नव्हता तो माणूस, आता नातेसंबंधांनी जोडला म्हणजे संचय होतो, कुटुंब वाढतं. बरं, पत्नी विवाह का गुरुच्या अंमलाखाली येतो, पण तो पुढच्या संचयाला म्हणजे संततीला, कुटुंब निर्मितीला पोषक घटना आहे ती. म्हणून विवाह गुरुच्या अंमलाखाली येतो. संस्कृती म्हणजे काय, तर तुम्ही आम्ही भारतीय लोक कसं वागतो, कसं वागावं याबद्दल आपले जे नियम आहेत ते एकत्र आणून आपण त्याला म्हणतो भारतीय संस्कृती. बरोबर. तर याचा अर्थ असा, गुरुचं कुठलंही कारकत्व, कितीही मोठं कारकत्व असलं तरी त्याचा संबंध जर संचयाशी असेल तर ते बरोबर आहे, आणि त्याचा संबंध संचयाशी नसेल तर ते निखालच चुकीचं आहे. गुरु तनुस्थानी, तनुस्थान वेद्याचं स्थान, गुरु तनुस्थानी असेल तर पत्रिका सगळीच बघावी लागेल, पण तो मूलतः त्या माणसाची मेधवृद्धी करेल. कारण मेध हा संचय आहे. मेध साठला. हा. असं तर नाही म्हणता येणार की गुरु तनुस्थानी म्हणून बारीक झाला, नाही. तर संचयाची प्रवृत्ती तुम्ही जेव्हा पत्रिका बघता तेव्हा तुम्हाला वापरायची. बऱ्याच गोष्टी सांगता येतात. आता एखाद्याच्या तूळ राशीमध्ये सप्तम स्थानामध्ये गुरु असेल तर त्याची जोडीदार पत्नी ती कमरेच्या भागात जाडी असेल. कंबर काय तिची बारीक असण्याची शक्यता नाही. कंबर कुठून उचलली, तूळ राशीवरनं. संचयात्मकता गुरुची उचलली, सप्तम स्थान जोडीदाराचं उचललं.
ही जोडाजोडी कॉमन शब्दाशी जोडून घेणं, याला म्हणायचं की तुम्ही ज्योतिषातले घटक शोधू लागलात. मग तुम्हाला हे लक्षात नाही ठेवायला लागत की आता ह्याच्या पत्रिकेत मला काय सांगायचं आहे. बरोबर. गुरुचं वर्णन केलं तर ते कुठलं वर्णन उचलायचं, कारण आपल्याला कळत काही नाही माहितीये का, की यातले घटक उचलायचे काय. कारकत्व मिळालं त्याच्यानंतर तुम्हाला दृष्टी, योग, दशा आणि गोचर हे तुम्ही जोडता पत्रिकेशी. मग तुम्हाला माहिती ग्रंथातनं, तुम्हाला इंटरनेटवर काय कळतं, नवपंचमी योग हा 120 अंशाचा असतो. कळलं मला. वापरताना काय करायचं, पुढचं वाक्य कळतं की तो शुभ योग आहे. काहीच कळलं नाही मला, पण शुभत्व घटनेमध्ये कसे दिसते, कसे रूपांतरित होते, इथे सगळी मेख लपलेली आहे. मग जेव्हा आपण तुम्हाला ज्योतिष शिकवतो तेव्हा तुम्हाला असं सांगून काहीच फायदा नाही. इष्ट, अनिष्ट, अनुकूल, प्रतिकूल, शुभ, अशुभ यातनं काहीच बोध होत नाही. एक तुम्हाला साधं सांगतो. मी तुम्हाला एक शब्द सांगितला, हा, आणि त्याला विचारलं की शुभ का अशुभ, इष्ट का अनिष्ट, सांगा बरं मला. तर मी तुम्हाला म्हटलं सुटला, तो विशिष्ट माणूस आहे तो सुटला, शब्द काय वापरला, सुटला. आणि तुम्हाला विचारलं काय झालं, घटना ही शुभ का अशुभ, तर तुम्ही म्हणाल काय कशातनं सुटला ते सांगा ना. जेल म्हणून सुटला असेल तर शुभ घटना आहे. बरोबर. तो जर बोलताना अफाट बोलत सुटला, जो सुटला त्याला ही एकदा का भाषणाला उभं केलं, तो जो सुटला तो मग ते नकारात्मक घटना आहे. आपण म्हणतो कोण डोक्याला ताप दिला आणि त्यांनी त्याच्या समोर आपण लाऊडस्पीकर दिला. त्या उलट एखादा माणूस खितपत पडलाय तर त्याचा मृत्यू झाला, तर आपण काय म्हणतो, अरे फार त्रास होता, सुटला एकदाचा. म्हणजे घटना मुळात नकारात्मक आहे का नाही, मृत्यू ही. पण आपण त्याला सुटला शब्द इथे मात्र तिथे सुटला, बरं झालं, कारण दुसरा पर्याय नव्हता आपल्याकडे. याचा अर्थ सुटला ह्या शब्दामध्ये तुम्हाला शुभ, अशुभ, इष्ट, अनिष्ट, अनुकूल, प्रतिकूल काहीही कळत नाही. पण तुम्ही सहज ज्योतिष शिकताना केंद्र योग वाईट असतो, पापग्रह, नावच पापग्रह, ते वाईट करतात. यातनं तुम्हाला ज्योतिष न येण्याचं कारण असं की यातला एकही घटक तुम्हाला व्यवहाराशी जोडून, वास्तवातल्या घटनेशी जोडून सांगितला जात नाही. मग तो कसा सांगितला जातो, मग ज्योतिषात नियम पण आहेत. तुम्ही असा पण नाही प्रश्न विचारत की ग्रह, माती, दगड मातीचे गोळे आहेत, त्यांना दृष्टी असते असते म्हणजे काय. माणसं तुम्ही समजू शकतो, त्याला दृष्टी आहे, तो बघू शकतो. गुरु, शनी, मंगळ यांना दृष्टी आहे म्हणजे काय, हा जर अर्थ तुम्हाला कोणी शिकवला तर तुम्हाला कळेल की मला पत्रिकेत तो काय वापरायचा आहे. कारण आता मला दृष्टीचा अर्थच कळलेला नाहीये, त्यामुळे ती 5वी दृष्टी असते. का बाबा 5वी का असते, सोपे नियम आहेत, सोपं लॉजिक आहे. लॉजिक सांगितलं की लक्षात राहायला सोपं जातं, असं मगाशीच मी तुम्हाला सांगितलं. याचा अर्थ आपल्याला नियम सांगतात की लग्न, लग्न बघा, हं, मग ते राशीचं कारकत्व मला बरंच माहिती आहे. लग्नाचे इष्ट अनिष्ट ग्रह बघा, ठरवा. हे तर नियम दिलेला आहे की असं असलं की इष्ट. असं कसं होईल, घटनेचा रेफरन्सच दिला नाही अजून मी. तर तो मगाशी जसं सुटला, हा, इष्ट अनिष्ट बघून घ्या, नाही बघता येणार मला, कारण मला घटनेत याचा अर्थ सुरुवात पत्रिकेवरून करायची नाहीये हे तरी मला कोणतरी सांगितलं पाहिजे. त्या जातकाला बोलू तर दे, प्रश्न मांडू तर दे. त्याच्या उलट लोक असं सांगतात किंवा मी पत्रिका बघून सांगतो त्याच्या तो कशासाठी आलाय, काय फायदा त्याचा, तो सांगणार आहे ना तुला प्रश्न त्याचा. तू जे पत्रिकेवरनं ओळखलंस ना, ती जादूगिरी झाली, ती येईल करता. मी करून थकलेला माणूस आहे, मी स्वतः 56 वर्ष ज्योतिष करतोय. ती जादूगिरी आहे पण ज्योतिष नाही आहे. तर ज्योतिषाचा अर्थ मार्गदर्शन देणे आहे. त्यांनी मार्ग, मी कुठल्या मार्गावर आहे हे तर सांगायला पाहिजे, तर मी मार्गदर्शन करणार ना की असं नाही असं कर, असं नाही असं कर. बरोबर ना. तर याचा अर्थ आपण पत्रिका प्रत्यक्षात बघूया की कारकत्व उचलायचं कसं असतं. आणि तुम्हाला जे नियम सांगितले, राजयोग कारक ग्रह बघा, पत्रिकेचा मार्केश बघा,
नियम आहेत ना ज्योतिषातले. पण मार्केश बघून तो व्यवहारात वापरायचा कुठे, कसा, केव्हा, किती प्रमाणात, याचा बोधच होत नाही. मार्केशाची व्याख्या ठरलेली आहे, पुढे काय करायचं. बाधकेश तुम्हाला मी पत्रिका दाखवतो ना, कशाला, तुम्हाला दोन एक पत्रिका शेअर करतो, म्हणजे तुम्हाला समजेल की अशी जी तुम्हाला माहिती मिळते आणि त्याचे नियमही सांगितले जातात, शिकवले जातात, ते वापरायचे कसे व्यवहारात हे तुम्हाला माहितीच नसतं. किंबहुना उदाहरणं म्हणून जी पत्रिका मांडतात ती माहीत असलेली मांडतात. मग पत्रिका कसली मांडली पाहिजे की तुम्हाला माहीत असण्याचं काहीच कारण नाही. व्यवहारात रवी काय करेल, व्यवहारात गुरु काय करतो दिसतो पाचव्या दृष्टीने, हे माहीत पाहिजे तुम्हाला. मग आपण बघूया, पत्रिका शेअर करूया आणि तुम्हाला सांगतो की सोपेपणा म्हणजे काय. माहिती साठवा, ती एकत्र ठेवा, ती कॉम्प्युटरवर हार्ड डिस्कवर एकत्र ठेवता येईल, पुस्तकामध्ये लिहिलेली असेल, तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन करू शकाल, त्याचा गोषवारा नोट डाऊन कर. माहितीचा साठा एका बाजूला केला पाहिजे. खरं ज्योतिष पुढे चालू होतं, मला सगळं माहिती आहे. केंद्र योग कशाला म्हणतात, मला आत्ता पत्रिकेत तो वापरायचा आहे कसा, हे ज्योतिष आहे. ज्योतिष हे नाहीये की 90 अंशाचा केंद्रयोग होतो तो अशुभ असतो, हे ज्योतिष नाहीच आहे मुळात. केंद्रयोग घटनेमध्ये कसा दिसतो, अवतीर्ण होतो, काय करतो, हे ज्योतिष आहे. तुम्हाला आता ही पत्रिका बघा. फिमेल आहे, 31/12/74 ची, 10:11 ठाण्याचा जन्म आहे. ह्या व्यक्तीने माझ्याकडे काय तक्रार, 23 साली मी बघितलेली पत्रिका आहे, आता 24 साल चालू आहे, 23 साली माझ्याकडे आलेली पत्रिका आहे. साधारण साधारण हे 1 वर्ष झालंय, 1 वर्षापूर्वी. तर पत्रिका आल्यावर ती जातक आपल्याला सांगतो, त्या स्त्रीने काय सांगितलं की डिसेंबर 2019 पासून माझ्याकडे कधी आली पत्रिका, 23 साली, डिसेंबर 2019 पासून गंधज्ञान संपूर्ण बंद. मग मी तिला प्रश्न विचारला की कसलाच रॉकेल आहे, पेट्रोल आहे, आग लागली बाजूला, कसला वास येतो का. ती म्हणली थोडा सुद्धा कसलाही वास येत नाही. हे झालं जातकाने आपल्याला केलेलं स्टेटमेंट. नॅचरली एक गोष्ट मी कन्फर्म केली की वास यावा, कारण धोका आहे ना, बाजूला आग लागली का, पेटतं काय ते तिला कळतच नाही. तर तर डॉक्टरांकडे गेलात का, तो म्हणाली हो. डॉक्टरांकडे मी लगेचच गेले जेव्हा मला स्ट्रॉंगली वाटलं की कसलाच वास येत नाही. तर म्हटलं तुम्ही 19 ते 23 या 4 वर्षात तुम्हाला वास येऊ लागला का, तर नाही, ट्रीटमेंटनी काही नाही आला. कारण ईएनटी कडे गेल्या तर ते म्हणणार नाकामध्ये तुमच्या काहीच दोष नाही, स्ट्रक्चरल. मग मेंदूची ग्रंथग्रहणाची जी ग्रंथी आहे, हा, नाकामध्ये असते, ते स्वीकारते वास आणि मग त्याचं इंटरप्रिटेशन केलं जातं मेंदूकडून. तर तर मला काही उपयोग झाला नाही. तर 23 साली पत्रिका बघितली, तिला एक विशिष्ट आठवडा काढून दिला, काही उपाय सांगितले आणि त्या एक्झॅक्टली त्या आठवड्यात एक्झॅक्टली तिला तो वास येऊ लागला. तिने मला व्हॉट्सअपवर मेसेज टाकला की तंतोतंत त्या आठवड्यात मला परत वास येऊ लागला. तिचा तो मेसेज मी माझ्या क्लासमध्ये शेअर केला, जेव्हा ही पत्रिका मी क्लासमध्ये मांडली होती. प्रत्यक्ष मांडलेली पत्रिका आहे क्लासमध्ये. मांडली, सल्ला दिला, पिरियड सांगितला, उपाय सांगितले, क्लासमध्ये पत्रिका मांडली आणि सांगितलं की असं असं मी अनालिसिस केला. हं, तर तुम्हाला काय, तुमचा अभ्यास आहे, तर तुम्ही असं विचार करून बघा की आपल्याला नागपुडीची रास माहीत आहे का. कारकत्व सगळ्या राशींचं माहिती आहे मला, इंद्रिय माहिती आहेत मला, नागपुडीची रास माहीत आहे का. नाकाच्या आत असलेल्या गंध ग्रंथी कुठल्या राशीवरनं ग्रहावरनं बघतात माहीत आहे का. हा, त्याच्यानंतर त्याचा जो सिग्नल जातो मेंदूकडे म्हणजे जिनेटिक्स, जिनेटिक्सचं स्थान माहीत आहे का. तर कारकत्व सर्व राशींचं, सर्व ग्रहांचं मी 10 वर्ष वेगवेगळ्या ठिकाणी शिकल्यानंतर सुद्धा माझ्या समोर ही पत्रिका आली आणि जर मला कळत नसेल की नागपुडी कशी बघायची, गंध ग्रंथी कुठून बघायच्या, त्यांचं रिसेप्टिव्हिटी कशी बघायची. बरं, ते फार सोपी गोष्ट आहे समजायला.
ती जर माहीत असेल तर मला काय कळतं की या पत्रिकेत प्रॉब्लेम कुठे आहे. प्रॉब्लेम कळला की तो प्रॉब्लेम दूर करणारे उपाय प्रॉब्लेमशीच संबंधित असल्यामुळे सांगता येतात. ते केल्यानंतर जर ग्रह ते ऍक्टिव्हेट झाले तर कुठल्या कालखंडात तिला ते वास येईल हेही ठरवता येतं. म्हणजे मूलतः ही पत्रिका कळली पाहिजे तुम्हाला की ह्याच्यामध्ये वास येणं बंद झालं. यात जेनेटिक्स आहे, यात नागपुडी आहे, याच्यात गंधग्रंथी आहेत, त्याच्यात सस्पेन्शन म्हणजे एखादी गोष्ट तात्पुरती थांबवणारी गोष्ट आहे आणि ती ऍक्टिव्हेट करू शकू आपण. इतके प्रभावी उपाय आपल्याकडे आहेत. बरं, आपण नाही म्हणायचं की तुला फायदा झाला, ती स्वतः मेसेज टाकते असा. तो मेसेज आजही माझ्या रेकॉर्डला आहे. तो माझ्या क्लासला मी क्लास चालू असताना प्रत्यक्षात शेअर केला आहे की असं असं झालं. मग विद्यार्थ्यांना कॉन्फिडन्स आला. बाय दॅट टाइम त्यांना मला मी त्यांना शिकवलं होतं की नागपुडी म्हणजे काय कर. परफेक्ट 4 वाक्यात पत्रिका सोडवली ती, 4 वाक्यात. पण त्याच्यात 8 ठिकाणी आम्हाला ते लोकेट करता आलं की वास यायचे बंद का झाले आहे. नॉर्मली तुम्हाला जे कळतं त्यानुसार काय होईल ते आपण बघूया. तुम्हाला कुंभ लग्नाचे राजयोग कारक ग्रह बघा असं तर नक्कीच सांगेल कोणीतरी ज्योतिषी. तर तो केंद्र आणि कोण. केंद्र कोणाचा मालक शुक्र आहे, म्हणजे कुंभ लग्नाला राजयोग कारक शुक्र आहे. तर तुम्हाला ऐकून नवल वाटेल की ह्या पत्रिकेत हा वास येणं बंद झालं यात शुक्राचा म्हणजे 2-3 ग्रह इन्व्हॉल्व आहेत. शुक्राचा एक महत्वाचा रोल आहे. म्हणजे तुम्ही पारंपरिक शिकून काय म्हणाला असता, शुक्र काय नुकसान नाही करणार. बरं, तो लाभस्थानी आहे, कसं नुकसान करेल. लाभस्थान शुभ, शुक्र शुभ. हा, आणि घटना कळल्यानंतर कदाचित मग पारंपरिकवाले संबंध काय होतील. हा बरोबर आहे, ते ते गुरु शुक्र शत्रू आहेत. गुरु शुक्र तुम्ही समजता त्या अर्थाने शत्रू नाहीच आहेत मुळात. पण तुम्हाला कारण सापडलं मग ती चिकटावा चिकटवी करणं यांनी ज्योतिष येत नाही. पण शुक्र नेमका कसा रिस्पॉन्सिबल आहे हे मी त्यांना मेडिकली समजावून सांगितलं की झालाय काय या पत्रिकेत. हा, पण तुम्हाला जर जेनेटिक्स कळत नसेल, शुक्राचा रोल कळत नसेल, हा, तो तिथे असताना नेमकं काय करतो ते कळत नसेल, त्याचे अंश बघून तुम्हाला काही बोध होणार नसेल, जेनेटिक्ससाठी कुठली कुंडली वेगळी बघतात लग्न कुंडलीच्या व्यतिरिक्त ते कळत नसेल, तर हे कळून काय फायदा आहे की ह्या लग्नाला शुक्र राजयोगकारक आहे. तुम्ही जगातल्या कुठल्याही माणसाला, तज्ज्ञ ज्योतिषाला ही पत्रिका मांडून दाखवा की असे काही तू रेमेडी सांगू शकला असतास का या व्यक्तीला की ज्यांनी तिला वास येऊ लागला, जेनेटिकल स्टिम्युलेशन झालं. बरं, ते का करायचं, असं कॉन्फिडन्स का बाळगायचा. कारण पूर्वी होतं ना, चालू होतो जेनेटिकल हे, ते सस्पेंड झालं होतं. मग तुम्हाला माहित पाहिजे की गोष्टी तात्पुरत्या थांबवतं कोण. सस्पेन्शन, तात्पुरत्या थांबवणे कोण करतं हे माहीत पाहिजे. ते ग्रह पकडले, त्यांचे उपाय सांगितले आणि ते सांगून ह्या व्यक्तीला आत्यंतिक फायदा झाला. तुम्हाला मी पत्रिका एक्सप्लेन केली ना तर 5 मिनिटात तुम्हाला समजेल की अरे बापरे इतकं सोपं आहे, मग मला असं शिकलं पाहिजे. तर असं शिकण्याचा क्लास मी आता काढतो आहे आणि तो सुद्धा बीजगुणांचे वर्ग फक्त ₹500 मध्ये. फक्त 500 मध्ये तुम्हाला प्रत्येक ग्रह, प्रत्येक राशी, प्रत्येक नक्षत्र, भाव यांचे बीजगुणच समजावून सांगेन. आणि त्या बीजगुणाच्या शब्दातून ती राशी, तो भाव, ते नक्षत्र किंवा तो ग्रह कसा फुलला आहे तशी फुलवणूक करणे, तशी फुलवणूक करणे म्हणजे तुम्हाला ज्योतिष येणे. आत्ता तुम्हाला येत आहे ना, ती ज्योतिष नाही, ती माहिती आहे तुमच्याकडे. ती तुम्हाला का ग्रंथात साठवली, हार्ड डिस्कवर साठवली, तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन केली, त्यांनी काही नाही होणार. तर बीजगुणवर्ग मी चालू करतोय. बरं, ₹500 का चालू करतोय. 3 लेक्चर मी देणार आहे त्याच्यावर, 3 लेक्चर. ₹500 का करतोय तर तुम्हाला काही म्हणजे कोणा एक्सप्लेन करायचे, त्याची उदाहरणं द्यायची, फंक्शनॅलिटी सांगायची, जशी मी ह्याच्यात सांगणार आहे की याचं नागपुडी कुठून बघतात. सोपं असतं समजायला. हं. तर बत्तीस कुंडली जेनेटिक्ससाठी का बघतात याचं वर्णन करायचं, याला 3 दिवस चिकार झाले. हा,
तर संशोधन केलं 56 वर्ष, त्याचा अर्क तुम्हाला देऊन टाकायचा. बरं, 500 रुपयात द्यायचा, म्हणजे असंही नाही की तुम्हाला काही विचार करायचा आहे त्याबद्दल. तर ही एक पत्रिका. हं? ही हे जे गंध ज्ञान संपूर्ण बंद, याचा मागमूस, याचा गंध सुद्धा तुम्हाला येणार नाही, गमतीने सांगायचं तर. ही पत्रिका बघून तुम्ही म्हणाल की आता तारीख वेळ सगळंच दिलंय ना मी, तर तुम्ही प्रयत्न करून बघा की हा नवा वास केव्हा येऊ लागला, काय उपाय सांगता येतील, तुमचा प्रयत्न करून बघा तुम्ही. कारण मी तुम्हाला तारीख वेळ सगळं दिलंय ऑलरेडी. आता ती बरं ओके आहे, म्हणजे तिला वास येऊ लागला, पूर्वीसारखा परफेक्ट येऊ लागला, तिने त्याचं संपूर्ण क्रेडिट दिलं मला, हे सगळं झालेली गोष्ट आहे. पण लक्षात ठेवा, वास येत नव्हता तेव्हा बघितलेली पत्रिका, वास येत होता या लेवलला मी त्यांना दाखवून दिलं की हे बघा खरं झालं. असं नाही की मला माहित होतं ही जोडाजोडी केली. हा फरक आहे शिकवण्यामधला. तुम्ही घाबरून जाऊ नका, हे अतिशय सोपं आहे. तुम्ही आतापर्यंत 10 वर्ष शिकलायत, 15 वर्ष शिकलायत, 10 ठिकाणी शिकलायत, त्याच्यापेक्षा अतिशय सोपं आहे. कारण तुम्ही बरोबर घटक पकडताय, टू द पॉइंट. आपण दुसरी एक पत्रिका तुम्हाला तुमच्या समोर ठेवतो. तर या दुसऱ्या पत्रिकेचं काही तारीख वेळ मी तुम्हाला दिली नाहीये. मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो. या दोन्ही स्त्रियांच्या पत्रिका आहेत. ही पत्रिका स्त्रीचीच आहे, ही पण स्त्री, इथं तर लिहिलंय मी किती वाजता सगळं लिहिलंय. तिचं मी क्षेत्र सांगितलंय की ती लँडस्केप डिझायनर आहे. उत्तम उत्तम दर्जाची, लाखो रुपये मिळवले लँडस्केप डिझायनर. तर काय आहे, तर तुम्हाला कारकत्व सगळ्या ग्रहांची, सगळ्या राशींची माहीत आहे. मग तुमच्या असं लक्षात येईल की जे कारकत्व मी वापरणार आहे, हं, तर ते दोन्ही, आता हा चंद्र वापरायचा ठरला, हा, ही रास वापरायची ठरली, गुरु वापरायचा ठरला. इथे पण वृषभ राशीचा चंद्र आहे. या दोन व्यक्ती आहेत ना, त्या चंद्र वृषभेचा, ह्या एक, आणि गुरु, या इथे गुरु, यांच्याच कॅटेगरीतले व्यवसाय करत आहेत. ही तर मी ह्याचं जर सांगूनच टाकलं, लँडस्केप डिझायनर आहे. मग तुम्ही पारंपरिकदृष्ट्या खूप विचार करून असं ठरवा की मी तुमच्या अभ्यासासाठी पत्रिका मांडलेत. खूप करून असं ठरवा की ही जर सौंदर्याशी निगडीत आहे, तर ही पत्रिका सौंदर्याशी निगडीत आहे, ही कशाशी निगडीत असेल, आणि त्याच्या चंद्र, शुक्र, आपला वृषभ रास, हे कसं मांडता येईल. सेम पोझिशन आहे. बरं, असा कृपा करून विचार करू नका यात राजयोगकारक कोण आहे, काही हाती लागणार नाही तुमच्या, काही नाही हाती लागणार. काय होतं याच्यामध्ये, या मंगळाच्या लग्नाला काय होतं की केंद्र कोणाचा एक मालक नाही, चंद्र आणि रवी असे ते मिळतात तुम्हाला मालक. हं? तर त्याचं काही राजयोगकारक किंवा काय म्हणतात त्याला बाधकेश, असले काहीही विचार करू नका. कारण राजयोगकारक बाधकेश याचा काही संबंधच नसतो करिअरशी. आता मगाच्या पत्रिकेत तुम्हाला परत दाखवली ते लक्षात येईल की तो शुक्र आहे ना, तो बाधकेश आहे त्यातला. हं? पण बाधकेश म्हणून त्यांनी जो रोल प्ले केलाय, तो तुम्हाला उलगडाच होत नाही. कारण बाधकेश ह्या स्वरूपात तुम्ही तो कशाबद्दल बाधकेश ते सांगत नाही कोणी तुम्हाला. पण ह्या पत्रिकेत तुमच्या अभ्यासासाठी दिले की ही व्यक्ती सुद्धा याच प्रकारची ग्रहस्थिती वापरते, ही सुद्धा सेम वापरते, पण यांची क्षेत्र सारखी नाहीयेत, लक्षात ठेवा. पण पत्रिकेतला जो फरक आहे, सूक्ष्म फरक आहे, हा, तो तुम्हाला सांगतो की ही व्यक्ती अमुक करते, ती तमुक करते. आणि ह्याची 8 कारणं शोधावी लागतात. किती? 8. तुम्ही 2 शोधलीत ना, तरी तुम्ही समजा की आपल्याला ज्योतिष चांगलं आहे, हळूहळू आपण सरकतोय, चांगलं यायला लागलं. तर ह्या सगळ्यामध्ये गोश्वारा करायचा झाला आपल्या बोलण्याचा, तर तो असा करता येईल की माहिती तुम्हाला विविध ठिकाणून मिळते, ती नक्की घ्या. त्या माहितीची स्क्रुटिनी करा. माहिती लागू पडत नसेल तर ती बाद करा. शनीचे कारकत्व घेताना घ्या ना, तुम्ही घेण्यामध्ये काही नाही. शिकवताना कोणी शिकवलं ऐकून ठेवा. महत्वाचे शब्द अंडरलाईन करा. व्यवहारात वागताना त्याची उदाहरणं शोधा की हा ग्रह असा जर करतो तर व्यवहारात कुठे असतो, कसा दिसेल. घसरगुंडीवरनं मूल पडलं, घोड्यावर पडलं, उंटावरनं पडलं, हं, शिडीवर पडलं, यात पडलं हा कॉमनच भाग आहे ना. पण तुम्हाला पत्रिकेमध्ये घोडा, उंट, शिडी
घसरगुंडी, हे कळलं पाहिजे. कारण ते पडणं या घटनेशी त्या राशीचा त्या ग्रहाचा संबंध आहे. नाही तर नाही तुम्हाला कळणार तो कसा पडणार आहे ते. कारण तुम्ही एक शब्द पडणे, कदाचित तुम्हाला माहित असेल तर शनी हा पडण्याचा कारक ग्रह आहे. पण तुम्हाला अनेक पत्रिकांमध्ये तो चांगला वाटेल आणि मग म्हणाल की अरे हा पण पडला शनी, तो पण पडला. पण मला कळतच नाही की त्याही शनीने वाईट केलं आणि ह्यानी केलं. पत्रिकेत माझ्या हिशोबाने तो राजकारक होता, माझ्या हिशोबाने असं काहीतरी तुम्हाला वाटेल. आणि सगळ्यात भयानक प्रकार त्याच्यात असा होतो की एखादा ग्रह आहे तो चांगल्या ठिकाणी आहे, अन्यथा चांगला आहे पण बाधकेश आहे. तो राजकारक आहे पण तो वाईट करताना दिसतो, मग आपल्याला टोटलच लागत नाही. परत त्यातही अशा भानगडी की वर्गोत्तम आहे म्हणता म्हणता तो बाल्यावस्थेत किंवा मृतावस्थेत असतो. त्या अवस्थेच्या हिशोबाने 6 अंशाच्या अवस्था आहेत त्या. मग आपल्याला कन्फ्युजन होतं की मृतावस्थेत धरायचा हा का वर्गोत्तम धरायचा, त्याच राशीत त्याच नाम असं बघायला लागतं ना. एक शनीचं उदाहरण घेऊ आपण. शनी तुळ राशीत सुरुवातीला असेल तर तो परत नवमशा तुळेतच येतो. सुरुवात तुळून अमावस्याची तिथूनच होते. वर्गोत्तम, मग तो विषम राशी तुळ राशीत आहे, विषम राशीत आहे, मग ती बाल्यावस्थेत आहे तो. तर तो बाल्यावस्थेत धरून वाईट धरायचा का वर्गोत्तम म्हणून बलवान धरायचा, याचा फैसला लावावा लागतो. तो व्यवहारात लागतो, पुस्तकात नाही लागत, ग्रंथात नाही लागत. पुत्रिका ही ग्रंथातलीच, सोडवायची सुद्धा ग्रंथातच, नियम सुद्धा ग्रंथातले. तसं नाही ज्योतिष चालत. ज्योतिषात तुम्हाला ती गोष्ट व्यवहारात कशी नवपंचम योग झालाय तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की तुझ्यात ना हा गुण तो असा असा तुझ्यातनं समोर येतो, व्यक्त होतो, तो तू का नाही व्यवसायासाठी वापरत, असं तुम्हाला बोलता आलं पाहिजे. म्हणजे साठवणूक माहितीची एका ठिकाणी, त्याच्यानंतर माहितीतलं गोषवारा, वापरयोग्य गोषवारा, ते व्यवहाराशी जोडणे, जोडल्यानंतर त्यातला कुठला जागा आत्ता मला हवाय, म्हणजे चर स्थिर द्विस्वभाव. तर चरत्व हा मुद्दा त्या घटनेमध्ये आहे का मुळात, हे कळलं पाहिजे ना. बरं असला तर आत्ता ह्या राशीने चर राशीने किंवा एखाद्या ग्रहाने, काही ग्रह चंचल आहेत, बुध, चंद्र, केतू चंचल आहेत, चर म्हणू शकतो ना आपण त्याला. तर तो केतू नोकरी बदलेल वरचेवर, पण मग नोकरीचं स्थान कुठलं, त्याचं चरत्व नोकरीला कसं जोडू, हे नाही कळलं पाहिजे ना मला. त्यामुळे चर स्त्रियोगी स्वभाव, राशी पाठ आहे. हा, स्त्री राशी पुरुष राशी पाठ आहे. पण मग ते स्त्रीत्व त्या राशीचं कुठे लपलाय, ते ओळखायचं कसं. स्त्री आणि पुरुष सांगणारं कुठली वेगळी कुंडली आहे का, कुंडली पाहिजे ना वेगळी. मग तो जो ग्रह आहे, स्त्री ग्रह आहे, तो त्या कुंडलीत कुठल्या राशीत पडलाय असं बघायला लागतं का. याला म्हणायचं माहीत असलेला घटक जागोजागी टेस्टिंग करावा लागतो. टेस्टिंग. आणि हे नियम इतके सोपे आहेत की तुम्ही इतके वर्ष जे भरमसाठ नियम शिकलात, आम्ही त्याला प्रोटोकॉल म्हणतो. आताही आमचा क्लास चालू आहे प्रोटोकॉलचा, अविरत क्लास, म्हणजे आम्ही दरच महिन्याला घेतो. आता ऑगस्ट बुकिंग त्याचं 15 पासून तो चालू होईल. चालूच आहे. आम्ही तुम्हाला इकडे तिकडे जाऊच देत नाही. आम्ही सांगतो अमुक 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 असंच जायला पाहिजे, हो जायला पाहिजे, जा काय हाती लागलं. आमचे स्टुडंट 3 महिने शिकून जे सांगतात ना ते तुम्हाला 15 वर्षांनी येत नाही, खात्री. हा, तर आणि ते स्वतःच सांगतात ना क्लासमध्ये, म्हणजे स्वतः एक्सप्लेन करतात, ते बरोबर येतं, टॅली होतं, ते उदाहरणात दाखवून देतात. आणखीन काय पाहिजे तुम्हाला, हे मी 3 महिन्याचं उदाहरण देतोय तुम्हाला, 3 महिने क्लास केलाय त्यांनी, त्याचं उदाहरण देतोय. तर याचा अर्थच मुळे असा की बरोबर तर्काला पकडून, हा, जसं मी त्या परवा सांगितलं की माणूस सहलीला गेला, समूहामध्ये गेला, उंटावर बसला, उंटावर न पडला, तर हे सगळे घटक मला पत्रिकेत शोधता आले पाहिजे. सहल, समूह, उंट, पडणे, उंट उधळणे आणि पाठीच्या कण्याला लागणे, हे घटक आहेत ना, ते मला पत्रिकेत शोधायचे. ते जर शोधता नाही आले तर पडला. हा, यात काहीही हाती लागणार नाहीये. आणि त्या पत्रिकेत जी पत्रिका मी सोडवली, ज्याला मी वॉर्निंग दिली होती की उंटावर नाही बसायचं,
तरी तो बसला. तर त्याच्याबद्दल स्पेसिफिक गायडन्स दिला होता की कॅमल राईड घ्यायची नाही. आता हे का सांगावं लागलं, कारण जिथे तो जाणार होता तिथे ती घेतली जाते. व्यावहारिक तर्क तुम्हाला कळला पाहिजे ना, व्यवहार ज्ञान भासनात गुंडाळून नाही ठेवायचं ज्योतिष म्हणजे. तर त्याला सांगितलं की मी व्यवहाराशी जोडलाय तो ग्रह, अमुक एका गोष्टीचं इथे ती गडबड नाही करायची. तर काही घटक मी त्याला जोडून दाखवले होते, म्हणजे माझ्या त्याला सामान्य माणसाला काही देणं घेणं नाही, उंट कशावर न बघतात. तर तुम्हाला समजेल, बीजगुण कळले ना, बीजगुण की तुम्हाला लगेच कळेल की अमुक ग्रहाच्या अंमलाखाली उंट का येतो. परत तुम्हाला पुस्तकात वाचलं नाही, तुम्हाला शोधायचं आहे. असं काही थोडंच होतं की प्रत्येक गोष्ट पुस्तकात दिले. कपडे वाळत घालायला जो चिमटा लावतो तो कुठल्या राशीच्या अंमलाखाली येतो. तुम्ही जर ग्रंथात शोधत बसला तर वेळ लागेल तुम्हाला. अरे बापरे, चिमटा कसा शोधायचा ग्रंथामध्ये, कुणी सांगितलं नाही, कुणी शिकवलं नाही, इंटरनेटवर उपलब्ध नाही. मग चिमट्याचं फंक्शनिंग काय आहे, तो त्याचा बीजगुण आहे, ज्याला कार्यगुण असं मी म्हणतो. प्रत्येक गोष्टीचं कार्यप्रणाली ठरलेली आहे, पद्धत ठरलेली आहे, त्याला कार्यगुण. कार्यगुण बीजगुणाशी मेळ खातो की ही वस्तू या ग्रहाची आहे असं सांगता येतं. तर हा बीजगुण वर्ग हा क्लास मी माझ्या ऋतंबरा प्रज्ञा या ग्रुपवर त्या संदर्भातली सूचना टाकेन. तिथे माझ्या मला ह्याला जीमेल आपलं हे करा असंही सांगेन. कोणी मागवलं, फोन केला मला, तर त्यालाही ती लिंक पाठवेन. ती लिंक, तर याचा अर्थ सिलेबस डिफाईन करू, कुठल्या दिवशी तो क्लास घेणार तेही डिफाईन करू, आणि 3 दिवसात तुम्हाला अत्यंत पद्धतशीर कसं पत्रिका सोडवायची ते समजावून सांगू. तेवढा मर्यादित उद्देश आहे की पत्रिका समोर आल्यावर सुरुवात, मध्य आणि शेवट कसा काढायचा माहिती तुम्हाला आहे. तुम्हाला योग, दर्शा, दृष्टी, गोचर सगळं कळत आहे हे गृहीत धरलंय. असा तो बीजगुण वर्ग आपण सुरू करतोय. तर मला वाटतं इथे मी बोललोय. तुमच्या काही विचारायचं असेल तर प्रश्नांना मी वाव ठेवतोय आणि इथे मी थांबतोय. नमस्कार.